नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मोत्याचे झेंडूचे फूल कसे बनवायचे ते शिकणार आहे। तर ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। पिवळे मोती घेतलेले आहे, हे पहा, आणि हिरवे मोती घेतलेले आहे। हे दोघेही 5 नंबरचे मोती घेतलेले आहे। नायलॉन धागा घेतलेला आहे, कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी नवरात्रोत्सवाच्या मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। हे पहा, सुई घेतलेली आहे। सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे। धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 6 हिरवे मोती नाही 6 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहेत। हिरव्या मोत्यांचा आपल्याला देठ बनवायचा आहे आणि पिवळे मोती आपण फुलाकरता वापरणार आहे। हे पहा, हे मोती घेतलेले आहे। आता आपण सुईमध्ये 6 मोती ओवून घेणार आहे। हे 6 मोती ओवून घेतले पहा मी सुईमध्ये, आणि ह्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे। गोल कसा बनवायचा ते आपण दरवेळेस पाहत असतो। ही गाठ आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे। धागा आपल्याला सुरुवातीपासूनच व्यवस्थित ओढायचा आहे। आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई एकदा बाहेर काढून घेणार आहे। हे पहा, हा असा इथे आपला गोल बनलेला आहे, मोत्यांचा गोल। आता आपल्याला ह्याच्याभोवती 6 मोत्यांचे गोल करायचे आहे। आता ते कसे करायचे आपण बघूया। आता आपण ह्या मोत्यातनं सुई काढली, ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातून सुई काढलेली। आता आपण धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेणार आहे। हे 5 मोती ओवून घेतले आणि हा जो मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे। हे पहा, हा आपला इथे दुसरा गोल तयार झालेला आहे। असे आपल्याला हा एक गोल आणि 5 गोल बनवायचे आहेत 6 मोत्यांचे। आता आपण हा 5 मोत्यांचा केला। आता आपण ह्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे आणि सुरुवातीपासूनच आपल्याला धागा असा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपला हा गोल वाटेच्या आकाराचा तयार होणार आहे। आता आपण हा एक मोती ह्या गोलातला आणि ह्या गोलातला हा एक मोती, असे हे 2 मोती इथे आहे। आता आपण धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेणार आहे। हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे। अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे आणि आता हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेणार आहे। हे पहा, असं आपल्याला धागा ओढून घ्यायचा आहे। आता ह्या गोलातला हा मोती, आता आपण पुढच्या गोलातल्या मोत्यातनं सुई काढणार आहे। जो आपण मेन गोल केलेला आहे त्याच्यातला एक मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। पहा, धागा ओढून घ्यायचा आहे। हे पहा, ह्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे।
अशी सुई बाहेर काढली. आता हा एक मोती आणि हा एक मोती, असे हे 2 मोती. परत आपण धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेणार आहे. हा आपला मोत्याचा झेंडूच्या फुलांचा एक पहिला भाग मी शिकवणार आहे तुम्हाला. 3 4 मोती ओवून घेतले पहा, आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर, ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. परत आपल्याला ह्या पुढच्या 2 मोत्यांमध्ये सुई बाहेर काढायची आहे. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला परत 4 मोती ओवून गोल करायचा आहे. हे पहा, हा अशी सुई काढून घेतली आणि लगेच ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. असे आपल्याला 6 गोल बनवायचे. आता तुमच्या गोल लक्षात आले असतील. 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली, 4 मोती ओवायचे, 6 मोत्यांचा गोल करायचा. असं तुम्ही 1 पर्यंत करा. मी पुढचा भाग दाखवते तुम्हाला कसा करायचा ते. हे पहा, माझा हा एवढा गोल तयार झालेला आहे. आता आपल्याला 6वा गोल बनवायचा. तो कसा बनवायचा ते पहा. आपण आता इथे पहिल्यांदा 5 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल केला, नंतर 4 मोती ओवून आपण हे 4 गोल केलेले आहे. आपल्याला आता 6वा गोल बनवायचा आहे. 6वा गोल पहा, ह्या मोत्यातनं आपण सुई काढली, हा धागा आहे पहा. तर 1 2 3 हे 3 मोती आपले इथे दिसतात. तर आता आपण धाग्यामध्ये परत 3 मोती ओवून घेणार आहे. हे 3 मोती आपण ओवून घेतले आणि ह्या 3 मोत्यांमधला हा जो मोती, ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, असे साईडचे मोती आहेत. आपण ह्या इकडच्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा आपला आकार तयार होणार आहे. आता आपण काय करणार आहे, आता हे पहा, आपला हा षटकोनी आकार तयार झालेला आहे. षटकोनी आकार तयार झाल्यानंतर हे पहा, 1 2 3 4 5 6 हे 6 गोल आपण तयार केले. तर आता आपल्याला ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई काढायची आहे. तर ती कशी काढायची पहा. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत आता आपण ह्या मोत्यातनं, मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि इथपर्यंत आपली सुई निघाली ह्या मधल्या मोत्यातनं. आता पहा, प्रत्येक ह्याच्यामध्ये 4 मोत्यांचे एक लाईन आलेली आहे. 1 2 3 4 ही एक लाईन, ही दुसरी लाईन 4 मोत्यांची, ही तिसरी लाईन, ही चौथी लाईन, ही 5वी लाईन, ही 6वी लाईन. तर आता आपण काय करणार आहे, हे जे 2 मोती आहे मधले, ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही सुई काढली. ही सुई काढल्यानंतर ह्या गोलातला हा मोती, ह्या गोलातला हा मोती, असे हे 2 मोती आपल्याला 6 मोत्यांचा गोल इथे करायचा आहे. आणि मग पुढे काय करायचं, हे जे 4 मोती आहेत, 4 मोत्यांमधला हा जो कॉर्नरचा मोती आहे, त्याथे आपल्याला 5 मोत्यांचा गोल करायचा आहे. 6 मोत्यांचा गोल 2 मोत्यांच्या याच्यात सुई काढून करायचा आहे आणि कॉर्नरच्या मोत्यामधून आपल्याला 4 मोती होऊन 5 मोत्यांचा गोल करायचा आहे. आता आपण 6 मोत्यांचा गोल करून घेऊ. आता मी धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेते आहे पहा. हे 4 मोती ओवून घेतलेले आहे आणि हा जो समोरचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली. लगेच ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली तो एक मोती, असे 2 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे पहा. हा असा धागा ओढून घेतला आणि 1 2 3 4 मग अशी तुम्हाला सांगितले हे 4 मोती, हा कॉर्नरचा मोती. आता आपल्याला ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही मी सुई बाहेर काढली पहा. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला 5 मोत्यांचा गोल करायचा. इथे आपले 2 मोती ऑलरेडी आहेत. आता आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे पहा. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा आकार आपल्याला फुलाला द्यायचा आहे. आता आपण परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि आता आपण ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई बाहेर काढणार आहे. इथे परत आपल्याला एक 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. म्हणजे कोपऱ्या कोपऱ्याला 2
5 मोत्यांचे गोल येतील आणि मध्यभागी 6 मोत्यांचा गोल येईल। आता मी धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेते। हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। 5 मोत्यांमधला हा जो मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढायची, 6 मोत्यांमधला हा मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे पहा। आणि धागा ओढून घ्यायचा आहे। असा आपल्याला सेंटरला असा प्रत्येक गोल केल्यावर दाब द्यायचा आहे। आता आपल्याला पहा 1 2 3 4 हे 4 मोती, आता आपल्याला 5चा गोल इथे करायचा आहे। तर मी ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा। ह्याच्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर मी ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे। हा एक समोरचा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली। आता पहा हा कॉर्नरचा मोती, ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे। ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता इथे आपण 5 मोत्यांचा गोल तयार करू। ह्या कॉर्नरच्या मोत्यातनं सुई काढली। आता परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे। हे 3 मोती ओवून घेतले पहा आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे। आता परत 1 2 3 हे 3 मोती इथे आहे। परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि ह्या पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे। ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि धागा ओढून घ्यायचा आहे। हा असा धागा ओढल्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थित असा गोल करायचा आहे। आता परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे। आणि ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढू। ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला। आता परत आपण कॉर्नरच्या मोत्याला येऊ। तर ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची पहा। अशी सुई बाहेर काढून घेतली। परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि हा कॉर्नरचा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढलेली आहे। आता आपल्याला 3 मोती धाग्यात ओवायचे आहे। हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता ह्या 2 मोत्यांमधून आपली सुई अशी बाहेर निघाली। हा आपला 5 मोत्यांचा गोल इथे झालेला आहे। आता आपल्याला ह्या 2 मोत्यांमध्ये सुई आणायची आहे। तर आपण हा एक मोती, त्याच्यानंतर पुढचे 2 मोती अशी सुई बाहेर काढून घेणार आहे। अशी सुई काढल्यानंतर इथे परत आपल्याला 3 मोत्यांचा गोल करायचा आहे। 6 मोत्यांचा गोल, त्याच्याकरता आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे। हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे। ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर असा आपल्याला इथपर्यंत करायचं आहे। आता तुमच्या हे लक्षात आलंच असेल। कॉर्नरच्या मोत्यामध्ये सुई बाहेर काढायची आणि 3 मोती होऊन 5 मोत्यांचा गोल करायचा। असं इथपर्यंत तुमच्या आता लक्षात आलं असेल। तुम्ही करून पहा। मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते। हे पहा, माझा हा 5 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे। एकदा 5 मोती, एकदा 6 मोती, एकदा 5 मोती, एकदा 6 मोती, असे आपण हे गोल तयार करून घेतलेले आहे। तर हे गोल आता आपले किती झाले आपण मोजूया। हा एक धागा काढलेला गोल आपला इथे आहे। आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 गोल आपले इथे झालेले आहे। आता आपण 6 मोत्यांचा गोल करणार आहे। आता आपली ही 1 2 3 ही तिसरी स्टेप झाली। आता आपण चौथी स्टेप करणार, ती कशी पहा। आता आपल्याला हे जे 2 मोती आहे वरती, इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा। तो 6 मोत्यांचा गोल आपण इथे तयार करून घेणार आहे। एकदा 6 मोत्यांचा गोल करायचा आहे आणि एकदा 6 आणि 5, एकदा 6 मोत्यांचा, एकदा 5 मोत्यांचा, एका लाईनला असा, एका गोलाला असा करायचा आहे आणि हा पूर्ण राऊंड गोलाचा आपल्याला 6 मोत्यांचा करायचा आहे। आता मी धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेणार आहे।
हे पहा, आता मी तुम्हाला हा राऊंड करून दाखवते 6 मोत्यांचा. पूर्ण राऊंड आपल्याला 6 मोत्यांचा करायचा आहे. हे 2 मोती आहे. आता मी धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेतलेले आहे. पहा, हे 4 मोती ओवून घेतलेले आहे आणि हे जे 2 मोती आहे समोरचे, ह्याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. एकदम सोप्या पद्धतीचं असं आपल्याला हे फूल आपण बनवत आहे. आता आपण इथे 4 मोतीहून 6 मोत्यांचा गोल केला. आता आपल्याला 3-3 मोतीहून गोल बनवायचे आहे 6 मोत्यांचे. हां, तर आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी सुई काढली आणि जितका आता आपल्याला गोल आकार देता येईल तितका गोल आकार आपण द्यायचा आहे. आता आपण हे पण आपले 12 गोल इथे येणार आहे. आता आपण 3 मोती येऊन 6-6 मोत्यांचे गोल ह्या राऊंडला करून घेऊ. हे पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढल्यानंतर धागा परत व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा असा आपला इथे दुसरा गोल तयार झाला. आता आपण ह्या मोत्यातनं खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली आणि धागा ओढून घ्यायचा आहे. असा धागा आपण ओढून घेतलेला आहे. हा असा आपला इथे एक गोल तयार झालेला आहे. परत आपण ह्या पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे. काय ना, आपण प्रत्येक मोत्यातनं 2-2, 3-3 वेळेस सुई बाहेर काढतो आणि हा 5 नंबरचा मोती आहे, तर आपली सुई बाहेर निघायला जरा वेळ लागतो. म्हणून तो धागा आपण हळूच असा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपण असा तिसरा गोल करतो आहे. पहा, 1, 2, 3 मोती ओवून घेतले. पहा, हे 3 मोती ओवल्यानंतर आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढून घेतल्यानंतर आपण ह्या खालच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढतोय. पहा, हे ह्याच गोलातले हे 2 मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. असा धागा ओढून असा गोल बनवायचा आहे. आता हे गोल तुमच्या लक्षात आले असतील. आता तुम्ही इथपर्यंत करा, मी तुम्हाला पुढे दाखवते कसं करायचं ते. हे पहा, हा आपला इथे गोल झालेला आहे. तर आता आपण काय करणार आहे, ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. पहा, आता आपल्याला इथे 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. हे 6 मोत्यांचा हा राऊंड आपण पूर्ण करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला तो दाखवायचा कसा करायचा ते. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता पहा, 6 मोत्यांचे गोल आपण केलेले आहे. त्याच्यामध्ये आता आपला हा शेवटचा गोल आहे. तर शेवटचा गोल पहा, 1, 2, 3, 4 हे 4 मोती इथे आहेत. आता 6 मोत्यांचा गोल, तर इथे हे 4 मोती आपण 2 मोती धाग्यामध्ये परत ओवून घेणार आहे. हे 2 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हा आपला इथे 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता आपली ही कितवी स्टेप आहे पहा, 1, 2, 3, 4 ह्या 4 स्टेप आपल्या इथे झालेल्या आहे. आता आपल्याला 5वी स्टेप करायची आहे. तर 5वी स्टेप कशी करायची, आता आपल्याला एक 6 मोत्यांचा गोल करायचा आणि एक 5 मोत्यांचा गोल करायचा आहे. तिसऱ्या स्टेपप्रमाणे आपल्याला ही पण स्टेप करायची, ही पायरी करायची आहे. तिसरी आपण केली 5 आणि 6 मोत्यांचा गोल, तशी आता 1, 2, 3, 4 हे केले. आता आपण 5वी पायरी करू. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा,
लगेच ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली. ही सुई बाहेर काढल्यानंतर मी ह्या वरच्या 2 मोत्यांमध्ये सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता ह्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे. आता इथे आपण एक 6 मोत्यांचा गोल तयार करू आधी. ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. पहा, आता इथे आपण 6 मोत्यांचा एक गोल तयार करू. हे पहा, मी आता 6 मोत्यांचा गोल तयार 4 मोती होऊन घेतलेले आहे धाग्यामध्ये. हे 4 मोती होऊन घेतले आणि हे 2 मोती. तर आपण ह्या मोत्यामधनं सुई बाहेर काढणार आहे. पहा, समोरच्याच दिशेने सुई अशी आपल्याला बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. जितका आपला हा गोल आकार होईल तितका गोल आकार आपल्याला करायचा आहे. हे पहा, आता मी हा 6 मोत्यांचा गोल इथे केलेला आहे. आता आपल्याला 5 मोत्यांचा गोल करायचा. आता मी ह्या 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. 1 2 3 ह्या 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आता आपल्याला इथे 2 मोती होऊन 5 मोत्यांचा गोल करायचा. एक 6 मोत्यांचा गोल करायचा आहे आणि एक 5 मोत्यांचा गोल करायचा आहे. तुम्ही हे फूल करून पहा. तुम्हाला माझे शिकवलेले आवडले की नाही फूल मला कॉमेंट्सद्वारे कळवा. आता आपण 3 मोती इथले घेतलेले. आता 2 मोती होऊन ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढतोय. पहा, हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. हा आपला एक 5 मोत्यांचा गोल इथे तयार झालेला आहे. आता आपण त्याच्या खालच्या 2 मोत्यातनं सुई समोर बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे. आणि परत आता आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे 6 मोती ओवायचे आहे. तर आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतले. पहा, आणि इथे सुद्धा आपले 12 गोल तयार होणार आहे. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा. 3 मोती ओले, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. परत आपण ह्या खालच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. हे खालचे 2 समोरचे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, धागा ओढून घ्यायचा आहे. आणि परत आता आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि 5 मोत्यांचा गोल इथे करायचा आहे. तर आता आपण 2 मोती ओवून घेणार आहे. हे 2 मोती ओले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार. पहा, हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. ही पहा, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे अशी आपल्याला आता 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. आता मी ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढते. पहा, इथे आता आपला 3 मोत्यांचा गोल तयार होईल. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा आपला इथे एक 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आणि आता ह्या खालच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. असेच आपल्याला एक 6 मोत्यांचा, एक 5 मोत्यांचा गोल इथे करायचा आहे. आणि असा आकार आपल्याला करायचा आहे. पहा, आता आपला पुढे दाखवते तुम्हाला, तुम्ही ते करून पहा. आता पहा, माझं इथपर्यंत झालेलं आहे. एक 6 मोती, एक 5 मोती, एक 6 मोती, एक 5 मोती असे गोल मी इथे करून घेतलेले आहे. आता तुम्हाला पुढे दाखवते कसं करायचं ते. आता आपले हे गोल किती झाले पाहू आपण. ही मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हा आपला 12वा गोल आहे. आता आपल्या इथे हे 4 मोती ऑलरेडी आहेत. 1 2 3 4. आता आपण इथे एक मोती येऊन 5 मोत्यांचा गोल तयार करू. हे पहा, मी हा एक मोती येऊन घेतलेला आहे आणि आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ह्या 1 2 3 4 याच्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि धागा ओढून घ्यायचा आहे. हा आपला इथे 5 मोत्यांचा गोल तयार झाला. इकडे 6 मोत्यांचा, इकडे 6 साईडला 6 मोत्यांचे 2 गोल आहे, मध्ये 5 मोत्यांचा गोल आपला तयार झालेला आहे. आता आपण परत काय करणार आहे, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आपण. हा जो गोल केलेला आहे त्याच्यातल्याच खालच्या मोत्यातनं सुई आपल्याला परत आपण ह्या सगळ्या गोलांमधनं सुई बाहेर काढू, म्हणजे आपले हे गोल व्यवस्थित असे तयार होतील. हे पहा, मी अशी सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. परत ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हे असे आपले इथे हे गोल तयार झालेले आहे. आता हे गोल तयार झाल्यानंतर आपल्याला इथे आता 6 मोत्यांचे 6 गोल तयार करायचे. 6 मोत्यांचे 6 गोल आपल्याला तयार करायचे आहेत. आता आपण काय करणार आहे, हे सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेऊ आणि पुढे आपण 6 मोत्यांचा गोल तयार करून घेऊ. 6 मोत्यांचे 6 गोल करायचे आहे. आता मी ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली, म्हणजे आपला हा वरचा गोल आकार, आता आपला हा आकार आपण वाटीचा केला, आता आपला हा पूर्ण गोलाचा आकार बॉलसारखा होणार आहे. आता मी ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. आता माझ्याकडे ते मोती ओढायचा एक चिमटा मिळतो छोटासा, तो नाही आहे, म्हणून मी आपली घरातली सांचीच घेतलेली आहे. पहा, हे पहा, हे असे आपण सुई सगळ्या गोलांमधनं काढून घेणार आहे. तर मी ह्या गोलातनं काढली. आता मी ह्या मोत्यातूनही सुई बाहेर काढते. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपलं हे झेंडूचं फूल तयार होत आलेलं आहे. आता मी याच्यातनं सुई बाहेर काढली. आता मी ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता हा एक मोती मधल्या 5 मोत्यांमधला एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. नंतर हा 6 मोत्यांमधला एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, आणि परत 6 मोत्यांमधला एक मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. पहा, आता मी परत धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि आता आपण इकडनं सुई काढलीत. आता आपण परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा आपला इथे एक गोल तयार झाला. आता आपल्याला पुढचा गोल करायचा. आता आपण काय करणार आहे, आपली सुई ह्या खालच्या मोत्यातून बाहेर निघेल. पहा, हे 2 खालचे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत हा एक पुढचा मोती त्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आणि परत हा एक वरचा मोती. आता पहा, हा गोल आहे 6 मोत्यांचा, ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, अशा आता आपण 6 गोल बनवून घेणार आहे.
अशी मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे परत 3 मोती ओवून घ्यायचे आहे. एक, 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातनं मी सुई बाहेर काढली. आता आपण परत 3 मोती आणि हा 1 मोती असे 4 मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, हे 4 मोती झाले इथे. आणि आता आपण परत इथे 2 मोती ओवून घेऊ. हा 6 मोत्यांचा गोल आपला इथे तयार झालेला आहे. ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. सहा गोल आपल्याला बनवायचे आहे. आता हा आपला दुसरा गोल इथे तयार झालेला आहे. हे पहा, हा आपला दुसरा गोल इथे तयार झालेला आहे. आता आपण परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे समोरचे 2 मोती. आता आपण इथे 4 मोत्यांमधनं सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला इथे 2 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, आता आपल्याला धाग्यामध्ये 2 मोती ओवून घ्यायचे आहे. आता आपल्याला 2-2 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. पहा, आता आपले 4 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली. पहा, 1 2 1 2 3 4. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घेतलेला आहे. परत आपण ह्या खालच्या 2 मोत्यातनं सुई परत बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आता आपला चौथा गोल तयार करायचा आहे. हा तिसरा गोल आपला इथे तयार झालेला आहे. हे पहा, हा एक गोल झाला आपला. आता आपण इथे सुई काढणार. इथे परत आपले 4 मोती आहेत. 1 2, हा 1 मोती आणि त्याच्या पुढचा 1 मोती अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आपला हा बॉलचा आकार तयार झाला. पहा, आता आपण परत 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 2 मोती ओवून घेतले आणि परत आपण ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. हे पहा, हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. धागा ओढून घेतला. परत आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. हा आपला चौथा गोल तयार झालेला आहे. सुई फक्त पक्की ओढून घ्यायची आहे. आणि आता परत आपल्याला इथे हे 4 मोती आहेत. ह्याच्यातनं सुई टाकून 2 मोती काढायचे आहे. हे 2 मोती, हे 2 मोती. पहा, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. असा आपला आता हा गोल तयार होत आलेला आहे. धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, आता आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 2 मोती ओवून घेतल्यानंतर आपण इकडच्या मोत्यातून सुई परत बाहेर काढणार आहे. ही अशी सुई ह्या मोत्यातनं बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आणि आता परत आपल्याला इथपर्यंत यायचं आहे. पहा, असं इथपर्यंत. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. त्याच्यानंतर आपण परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. मोत्यातून सुई बाहेर काढायची. गोल केल्यानंतर खालचे जे मोत्यांची लाईन येते त्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली.
परत आता मी ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली, जो गोल आपण केला आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता आपला शेवटचा गोल इथे करायचा आहे. हे पहा, हे 2 मोती आणि हे 2 मोती, असे 4 मोती आपले इथे आहे. आता आपण धाग्यामध्ये 5 मोती आपले इथे आहे पहा. आता 5 मोती कसे दाखवायचे पहा. 1 1 2 3 4 5, हे 5 मोती आपले इथे आहे आणि 6 मोत्यांचा गोल आता इथे आपला येणार आहे. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपण एकच मोती धाग्यामध्ये आता ओवून घेणार आहे. अशा प्रकारे आपला हा झेंडूच्या फुलाचा आकार तयार झालेला आहे. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे पहा. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला हा मधला गोल दाखवायचा आहे व्यवस्थित असा. आता आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेणार आहे. तर मी ह्या गोलातल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढते पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. परत आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. सुई व्यवस्थित अशी बाहेर काढायची आहे. आता आपल्याला इथे फुलाचं देठ बनवायचं आहे. आता आपण हा गोल आहे जो, याच्यातून आपण सुई व्यवस्थित काढून हा मधला गोल दाखवणार आहे कसा आहे तो. आता आपल्याला काही मोती वगैरे ओवायचे नाही आहे. आता आपल्याला हा गोलच व्यवस्थित असा करायचा आहे. हे पहा, मी आता इथपर्यंत सुई बाहेर काढली. इथनं सुद्धा मी सुई बाहेर काढते आहे ह्या मोत्यातनं. 1 2 3 4 5 6. आता ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. तर मी हा गोल असा वरती काढून घेतलेला आहे पहा. आता ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. आता हा जो गोल आहे, हे 3 मोती आणि हे 3 मोती, अशी सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता हा एक मोती त्याच्या जवळचा, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. परत हा एक मोती, 3 मोती झाले आणि हा एक मोती. 1 2 3 आणि हा चौथा मोती. ह्या मोत्यातनं सुई आपली आलेली आहे. हा एक चौथा मोती, ह्याच्यातून सुई आपण परत बाहेर काढणार आहे. हे पहा, ही ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढली. हा चौथा मोती झाला. हा 5वा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आपल्याला. हे पहा, हा 5वा मोती, ह्याच्यातून सुद्धा मी सुई बाहेर काढली. आता आपला हा गोल पहा किती व्यवस्थित असा तयार झालेला आहे. 6 मोती आपल्याला इथे दाखवायचे आहेत. 1 2 3 4 5 6. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. परत ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे 3 मोती
आणि हे 3 मोती. असा आपला हा गोल इथे तयार झालेला आहे. हे पहा, हा असा गोल आपला इथे तयार झालेला आहे, 6 मोत्यांचा गोल. हा गोल तयार झाल्यानंतर आता आपल्याला इथे देठ बनवायचं आहे. तर देठ कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा, हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे. आता आपण इथे देठ तयार करणार आहे फुलाचे. तर फुलाचे देठ कसे करायचे ते दाखवते. आता मी ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, आता आपल्याला तीन मोती हिरवे घ्यायचे आहे. हा आपला गोल इथे तयार झालेला आहे. पहा, 6 मोत्यांचा गोल. हा गोल इथे तयार झालेला आहे आणि आता आपल्याला इथे देठ बनवायचे आहे. आता देठ कसे बनवायचे पहा, हे ते 2 मोती आहे. आता मी ह्याच्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आणि आता इथे तुम्हाला देठ कसे बनवायचे ते दाखवणार आहे. आता मी हे 3 मोती ओवून घेते. पहा, हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे. हा असा गोल तयार झालेला आहे आपला. आणि आता आपल्याला देठ बनवायचे. देठ कसे बनवले पहा, आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. तर आता ह्या मोत्यातूनच आपल्याला सुई बाहेर काढायची. 3 मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. हे 3 मोती ओवून घेतले. नंतर आता परत आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. हा धागा ओढला आणि आता इथे आपल्याला 2 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 2 मोती मी ओवून घेतले हिरवे आणि ह्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आता आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक पिवळा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही सुई बाहेर काढली आणि परत आता आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. फक्त गोल गोल व्यवस्थित बनवायचे आहे आणि देठ बनवायचे आहे. हे पहा, आता मी हे 2 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हे असं आपला देठ इथे तयार होईल. आता आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक पुढचा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 2 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. त्याच्या पुढच्या ह्या एका पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, असं आपलं इथे देठ तयार होत आलेलं आहे. आणि परत आता आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार
आहे. हे 2 मोती ओवून घेतल्यानंतर आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा. आणि आता हा जो एक मोती आहे हिरवा, त्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. खालून वरती सुई काढायची. अशी सुई काढली. हे इथे देठ तयार झालेलं आहे. आता आपण काय करणार आहे, ह्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढू अशी. आणि इथे परत आपण एक एक मोती ओवून देठ तयार करू. तुम्ही एक मोती ओवून तयार करू शका, 2 मोती तयार घालून सुद्धा करू शकतात. हे पहा, आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढते. ही अशी सुई बाहेर काढली. आणि आता परत मी 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेते. पहा, आपलं झेंडूचं फूल इथे तयार होत आलेलं आहे. ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढते आणि ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढते आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि आता परत आपण 2 मोती घेऊ. परत एक मोती घेतला आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक हिरवा मोती वरचा आणि त्याच्या खालचा एक मोती, अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा फक्त ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 2 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. झेंडूच्या फुलाचं देठ किती जाड असतं तुम्हाला माहीतच असेल, नाही का. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे परत 2 मोती घ्यायचे आहे. हे पहा, हे 2 मोती घेतलेले आहे. आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून हा एक मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा धागा ओढून घेतल्यानंतर आपण आता ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला आता इथे परत 2 मोती ओवून घ्यायचे आहे. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आणि ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता एक मोती आपल्याला हिरवा घ्यायचा आहे. हे मी तुम्हाला वेगळं देठ शिकवलेलं आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता परत आपण इथे एक मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, हा एक मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेला आहे. आणि आता पुढच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेऊ. ह्या एका मोत्यातनं मी परत सुई बाहेर काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपलं हे झेंडूचं फूल तयार झालं. पहा, हे असं देठ मी इथे तयार करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला 2 मोती धाग्यामध्ये ओवायचे आहे. हे पहा, हे मोती ओवून घेतले आणि परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपलं हे झेंडूचं फूल तयार झालेलं आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे. ह्याही मोत्यातनं सुई काढली आणि आता इथे ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि गाठ पाडून घेऊ. ही सुई बाहेर काढली. इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. ही इथे गाठ पाडून घेतली. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. अशा प्रकारे आपलं झेंडूचं फूल इथे तयार झालेलं आहे. पहा, हे पहा, झेंडूचं फूल हे देठ तयार केलेलं आहे.
आणि अशा प्रकारे आपले झेंडूचे फुलं तयार झालेले आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असंच तुम्ही एक फूल एक पान, एक फूल एक पान असं करून झेंडूच्या फुलाचं तोरण बनवू शकता.